लिंक्डइन वरती, ज्यामध्ये 9,000 जॉब ऍप्लिकेशन प्रत्येक मिनिटाला होत असतात. म्हणजे ह्याची व्याप्ती जर बघितली आपण, तर ह्याच्यावरती जर आपण इतर सोशल मीडियावरती जेवढा टाइम देतो ना, तेवढा टाइम जर आपण लिंक्डइन वरती द्यायला सुरुवात केली, तर तुमची विजिबिलिटी किंवा तुमचा व्यवसाय हा 200 देशांमध्ये पोहोचायला जास्त वेळ लागणार नाही. राईट. लिंक्डइन आपल्याला जवळजवळ 1.25 लाखापेक्षा जास्त लर्निंग प्रोसेस देतं. तुमच्या कंटेंट मध्ये तुम्ही व्हिडिओज, इन्फोग्राफिक्स, इमेजेस किंवा तुमचे आर्टिकल्स तुम्ही तिथं पब्लिश करू शकता. आणि लोक आज लिंक्डइनचा वापर हा मार्केटिंग हब म्हणून करतात, B2B च्या मार्केटिंग हबसाठी. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर ते फक्त आयटीच्या लोकांसाठी नाही, तर इथं सगळ्या प्रकारचे लोक आहेत. कॉन्ट्रॅक्टर असतील, ट्रेडर्स असतील, सप्लायर्स असतील, कन्सल्टंट असतील, सर्व्हिसेस देणारे लोक आहेत, ह्या सर्वांसाठी मेजर चंद जरी त्याच्यावरती आयटी मध्ये लोक जरी काम करताना वापरत असतील, तरी तुमचा प्रत्येकाचा व्यवसाय ह्याच्यावरती तुम्ही घेऊ शकता. आणि त्या व्यवसायाला आपल्याला काम कसं करायचं तर याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत. सर्वात पहिले तर लिंक्डइन हा तुमच्यासाठीचा 24/7 सेल्समन आहे. बरोबर. म्हणजे जसं आपण आपली सेल्स टीम असेल किंवा आपण स्वतः सुद्धा दिवसातले 7 तास तर कमीत कमी झोपतोय, त्याच्यानंतर आणखी काही तर वेळ आपला जसं 12 तास आपण आपल्या व्यवसायासाठी देऊ शकतो. राईट. तर ते बाकीचे 12 तास सुद्धा आपलं लिंक्डइन आपल्यासाठी काम करणार आहे. तर तिथे तुमची विजिबिलिटी कशी वाढवायची हे आपण पुढे जाऊन बघणार आहे. तुमचं ब्रँड अँबॅसेडर लिंक्डइन तुमचं ब्रँड अँबॅसेडर काम करतं. तुमचं स्वतःचं वैयक्तिक प्रोफाईल त्याच्यावरती असतं, त्याच्यावर तुमचं कंपनी पेज तुम्ही तिथं बनवू शकता. राईट. त्यातून तुमचं नेटवर्क बिल्ड करू शकता या 200 देशांमधल्या 1 बिलियन लोकांपर्यंत. तुमची कॅपॅसिटी किती त्यानुसार तुम्ही वाढवू शकता त्याला. राईट. लिंक्डइन इतरांपेक्षा डिफरंट का आहे? तर व्हॉट्सअपवरती आपण बघतो की आपण जर स्टेटस ठेवलं तर आपल्या ओळखीची लोक किंवा जे आपल्याकडे कॉन्टॅक्ट सेव्ह आहेत ते लोक आपलं स्टेटस बघू शकणार आहेत. बरोबर. आता एक नवीन फॅसिलिटी आली की काही ग्रुप्सला तुम्ही मेन्शन केलं, तिथले सदस्य आपले मेंबर्स कॉन्टॅक्ट जर नसेल तर ते आपले बघू शकतात. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला विजिबिलिटी त्या 24 तासाची मिळते. पण लिंक्डइन वरची प्रत्येक गोष्ट लिंक्डइनच्या लाईफ टाइम पर्यंत आहे. फेसबुक आपण एंटरटेनमेंट म्हणून बघू शकतो. इंस्टाग्राम मध्ये आपली विजिबिलिटी राहते, ते सुद्धा आपली पोस्ट आपल्या लाईफ टाइम राहतात. पण लिंक्डइन वरती जेव्हा तुम्ही काही पोस्ट करताय लोक त्याच्यावरती कमेंट करणं आणि कारण तिथं असणारा प्रत्येक हा प्रोफेशनल आहे, तर तिथून तुमचा ट्रस्ट बिल्ड चालू होणार आहे आणि तुमच्या व्यवसायाला विजिबिलिटी मिळणार आहे. लिंक्डइन वरती लोक काय विकतो बघत नाही, तर तुम्ही कोण आहे ते बघतात. तुमची क्रेडिबिलिटी तयार कशी होते ह्याच्यावरती लोक जास्त फोकस करतात. सर्वात पहिले सुरुवात होती तर तुमची प्रोफाईल बिल्डिंग. लिंक्डइन वरती 2 प्रकारचे प्रोफाईल मगाशी मी सांगितलं की तुमची पर्सनल प्रोफाईल असते आणि त्या पर्सनल प्रोफाईल मधून तुमचं कंपनी बेस तुम्ही तयार करू करता व्यवसायासाठी. तर एक स्ट्रॉंग प्रोफेशनल प्रेझेन्स तयार करायचा लिंक्डइन वरती. फक्त लिंक्डइन वरती एकदा अकाउंट केलं आणि त्याच्यावरती मला आता लिंक्डइन वरती व्यवसाय मिळेल असं होणार नाही कदाचित. राईट. तर लिंक्डइन मध्ये तुम्हाला तिथं तुमची कन्सिस्टन्सी महत्वाची आहे, ते करायचं हे पण आपण पुढे होणार आहे. तर तुम्ही सर्वात पहिले लक्षात घ्या की तुमची एक एंगेजिंग प्रोफाईल, कम्प्लीट एंगेजिंग प्रोफाईल जेव्हा तयार करा तर तुमची विजिबिलिटी वाढणार आहे. पुन्हा मागले रिक्रुटर्स असतील तर तुम्ही फ्रीलान्सर काम करत असाल नाही का, आयटी मध्ये काम करणारे लोक फ्रीलान्सर्स असतील किंवा कन्सल्टंट्स असतील, तर ते त्या प्रकारच्या रिक्रुटर्स सुद्धा तुम्हाला बघू शकतात. पोटेन्शियल क्लायंट्स असतील तुमचे, मग त्या पोटेन्शियल क्लायंट्स मध्ये कदाचित कुठल्या कंपनी वेंडर डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असेल, क्वालिटी डिपार्टमेंट असेल, सेल्स डिपार्टमेंट असेल, मार्केटिंग असेल, त्या लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचण्यासाठी तुमची लिंक्डइन प्रोफाईल मदत करते. इंडस्ट्री पीएस मध्ये ह्या सर्वांची गणना होऊ शकते. तर बेसिक रूल काय किंवा बेसिक काय करायचं तुम्हाला, तुमचा फोटो हा तुमचा बिझनेस रेडी असावा. ना की आपण जसं पासपोर्ट साठी फोटो काढतो किंवा एखाद्या फंक्शन मध्ये, लग्न समारंभात किंवा कुठल्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर आपण चांगले फोटो काढले तर एखादा फोटो आपण फेसबुकला, इंस्टाग्रामला लावू शकतो. पण आपल्या लिंक्डइन प्रोफाईलला तुमचा बिझनेस रेडी फोटो असावा. कारण की तुमची प्रोफाईल ही तुमचं डिजिटल व्हिजिटिंग कार्ड आहे. म्हणजे जसं मगाशी रोहननी पण दाखवलं बरं की एक क्यूआर कोड स्कॅन केला की तुमचे बऱ्याचशा डिटेल्स त्याच्यावरती आपण देतो. तर याच्यावरती सुद्धा तुमचे कंटेंट्स तुमच्यासाठी काम करतात. जसं मी सांगतोय वारंवार की तुमच्यासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून तुमची लिंक्डइन प्रोफाईल काम करते. तर त्याच्यावरती तुम्ही काय पोस्ट करता हे पण तेवढं महत्त्वाचं राहणार. तर अशा प्रकारे डिजिटल व्हिजिटिंग कार्ड असणार तुमचं. हेडलाईन मध्ये आपण जर म्हणलं की मी सायबरवेव्हचा फाउंडर सीईओ आहे, तर दॅट डज नॉट सफाईज युअर इंटेन्शन. तुम्ही काय बिझनेस करताय, राईट. तुम्ही त्यातून काय करणार आहे, काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय हे जर तुम्ही लिहिलं तर कदाचित तुमच्याकडे लोकांचा अप्रोच वाढणार आहे.
लोक तुमच्याकडे येण्यामागचं कारण काय असेल की ते बघतात किंवा तुम्ही काय सोल्युशन देणार, मी ह्याला कनेक्ट का करायचं, राईट. तर तशा प्रकारे तुमची हेडलाईन असावी. आणि आपण आपलं जसं प्रोफाईल सांगतो की मी काय आहे, तर त्याच्यापेक्षा जेव्हा तुमचं कंपनी प्रोफाईल असेल, कंपनी पेज असेल, किंवा तुमचं सुद्धा जेव्हा तुम्ही अबाउट यू जेव्हा लिहाल तर ते तुमच्या क्लायंट सेंट्रिक असावं. तुम्हाला ह्या लिंक्डइन वरती असताना तुम्हाला कुणाला भेटायचंय, कोणी तुम्हाला अप्रोच करावं, तुम्ही कोणाला अप्रोच करताय ह्याच्याबद्दल तुम्ही स्पेसिफिकली आला तर त्याचे आणखी कनेक्शन तुमचे वाढणार आहेत. हे माझ्या स्वतःच प्रोफाईलचं मी एक्झाम्पल दिलं. म्हणजे इथं वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघा तर लिंक्डइन वरती प्रोफाईल URL आहे ना, तर ते माझं स्पेसिफिक नाव आहे. बऱ्याचदा लिंक्डइन प्रोफाईल जेव्हा आपण क्रिएट करू तर लिंक्डइनच्या अल्गोरिदम मधून तयार होणार एखादं नाव आपल्याला मिळतं, एक URL मिळतं, तर त्याला चेंज करायला तुम्हाला इथं ऑप्शन आहे पब्लिक प्रोफाईलला. तिथं एडिट करून तुम्ही तुमचं नाव तिथं देऊ शकता. मी आता मंगेश ए शिंदे, कदाचित मी मंगेश शिंदे नुसतं लिहिलं असेल तर आणखी कोणी असेल तर त्यानं ते नाव घेतलं असेल तर मला मिळणार नव्हतं, कारण ही युनिक प्रोफाईल तयार होती, URL तयार होती. तर तिथं तुम्ही एडिट करून तुमच्या आवडतं नाव किंवा एक प्रोफेशनल नाव देत द्यावं, मी असं म्हणजे आवडतं नाव देण्यापेक्षा. आणि परत तिथं हेडलाईन जसं मग अशी म्हणलं की एंटरप्रेन्योर, ग्रोथ स्ट्रॅटेजिस्ट, मेंटॉर आणि बिझनेस नेटवर्कर. तर ह्यातून तुम्ही कोणाला अप्रोच करणार, तुम्हाला कोण अप्रोच करावे लोक, हे तुम्ही तिथं डिफाईन करताय. ना की मी फाउंडर आहे, मी अमुक अमुक कंपनीचा फाउंडर आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये काय सोल्युशन देताय इंडस्ट्रीला तुमच्या, ह्याच्यावरती खूप चांगलं काम करू शकणार आहे. त्याचबरोबर कॉल टू ऍक्शन म्हणून एक ऑप्शन येतो आपल्याला. तिथं इथं सबस्क्राईब करायचं आहे समजा, तर मी तर माझ्या युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथं फॉलो म्हणू शकता. किंवा कंपनी पेज असेल तिथं तुम्ही मेसेज करा, व्हॉट्सअप तुमच्याशी त्यांनी कसं कनेक्ट करावं किंवा तुमचं एक फर्स्ट इनिशिएट व्हावं कन्व्हर्सेशन, ह्याच्यावरती तुम्ही तिथं काम करू शकता, राईट. लिंक्डइन वरती तुम्हाला सुरुवातीला तर तुम्ही लिंक्डइन वापरायला तुम्हाला एकदम फ्री आहे. नंतर काय त्याच्यात प्रीमियम सबस्क्रिप्शन घेताल तर त्याला काही चार्जेस लागू शकतात. पण सुरुवातीला तर मला असं वाटतं की त्याची लगेच तुम्हाला गरज नाही की तुम्ही ते पेड ऑप्शन घ्यावा, राईट. जसं मी सुरुवातीला सांगितलं की सॅटर्डे क्लब आणि लिंक्डइन याच्यावरती दोन्हीच्या प्लॅटफॉर्म मध्ये साम्य जे आहे ते नेटवर्किंग आहे. दिस इज युअर पॉवर झोन. आणि आपल्याला सुद्धा आपण बघतो की आपल्याला जर कोणी अप्रोच करत आहे तर तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला तो त्याच्या व्यवसायाबद्दल सांगतो, आपल्या व्यवसायाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, किंवा आपण एकत्र काम कसं करू ह्याच्याबद्दल जेव्हा बोलतो तर त्याच्याशी आपण चांगलं कनेक्ट होतो, राईट. आपल्या ह्या सॅटर्डे क्लबच्या प्लॅटफॉर्म मध्ये सुद्धा आपण जेव्हा बघतो तर तिथं आपण अनुभवतोय की लोकांना आवडतं कधी तुम्ही कनेक्ट कोणाशी होताय तर जेव्हा ते तुमच्या व्यवसायाबद्दल, एकमेकांच्या व्यवसायाबद्दल आणि एकमेकांच्या सोबतीनं जाऊन आपण कसा व्यवसाय करू शकतो हे जेव्हा बोलतो तेव्हा आपण आणखी त्यांच्याशी जास्त कनेक्ट होतो, राईट. तर बेसिक रूल आहेत नेटवर्किंगचे की ब्लँक रिक्वेस्ट जर तुम्ही कोणाला पाठवताय कनेक्शनची तर ती कदाचित रिजेक्शनची अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे ते समोरची व्यक्ती तुमची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करेल ह्याची गॅरंटी नाही. कदाचित ते महिने तशीच पेंडिंग राहू शकते, राईट. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा लोकांशी कनेक्ट होताय तर कमेंट इज ग्रेटर दॅन लाईक्स. लाईक करताय त्याच्याऐवजी, लाईक तर करतोच आपण, पण त्याच्याऐवजी तुम्ही आणखी त्याच्याबद्दल, त्याच्या कामाबद्दल जेव्हा तो